नागपुरात फ्लायओव्हर पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे। त्याचं कारण ट्रॅफिक नसून सामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यात थेट हस्तक्षेप आहे। सध्या मी एका घराच्या बाल्कनीत आहे, घराच्या टेरेसवर आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलं हे त्या घराचं टेरेस आहे आणि इथे आपण पाहिलं तर हा आहे नागपूरचा फ्लायओव्हर। 7.5 किलोमीटरचा दिघोरी इंदोरा फ्लायओव्हर हा बनतोय आणि हा सरळ नागरिकांच्या खिडक्या घरांना टच करतोय। त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांच्या आयुष्यात हस्तक्षेप होत आहे। एक चिंतेचा विषय हा जो आहे तो मांडला जातो आहे नागरिकांकडून, कारण जेव्हा याचं डिझाईन जेव्हा केलं गेलं होतं तेव्हा हा विषय समोर आला का नाही किंवा हा विषय त्यांच्या डोक्यात का नाही आला असं नागरिकांचं म्हणणं आहे। आता मी तुम्हाला इथे आपण दृश्य बघूयात। इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 1 फूट सुद्धा अंतर नाही आहे। इथे तुम्ही पाहिलं तर इतकं अंतर आहे। इथून तुम्ही सरळ बघा, सरळ जर तुम्ही दृश्य बघितलं तर त्या घरालाही थोडा टच होतोय। हा तर पूर्ण इथे जिथे मी उभी आहे इथे पूर्ण हा फ्लायओव्हर टच झालेला आहे। इकडनंही तुम्ही दृश्य पाहिले तर समोरही तुम्हाला दिसतील त्या घरांनाही जे आहे टच झालेलं आहे। आणि कुठेतरी जेव्हा फ्लायओव्हर बांधलं जातं तेव्हा एक अंतर घरांमध्ये आणि फ्लायओव्हरमध्ये ठेवणं गरजेचं असतं, बंधनकारक असतं, पण ते इथे केलं गेलं नाही। नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहे आणि आपण थेट त्यांच्याशी संवाद करणार आहोत। मी तुम्हाला घराच्या टेरेस तुम्हाला अंतर दाखवलं आहे। आता मी फ्लायओव्हर इथे आहे आणि इथे तुम्ही पहा इथे मी फ्लायओव्हर आहे आणि तिथे माझा कॅमेरामॅन आहे जो शूट करतोय। अंतर बघा, मी इथनं तिथे चढून आली आहे, तर इतकं हे भयानक अंतर आहे आणि त्याच्यामुळे अनेक नागरिक जे आहेत ते त्रस्त झालेले आहे। ही पहिलीच वेळ नाही, याआधीही आपण अशोक चौकमध्ये तिथेही आपण पाहिलं आहे। तोही जो फ्लायओव्हर होता, तोही जो उड्डाणपूल होता तो डायरेक्ट नागरिकांच्या बाल्कनीत घुसला होता, पण तेव्हा ते अतिक्रमण आहे असं म्हणून प्रशासनाने ती जी बाल्कनी आहे ती हटवून दिली होती। पण याचं काय कारण आहे, काय याचे प्रश्न आहे अजूनही नागरिकांसमोर आलेले नाही। यावर नागरिकांचं असंही म्हणणं होतं की एकदा जेव्हा चूक झाली तेव्हा कळलं, पण ती चूक परत का होती, असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात आहे। इथे मी तुम्हाला फ्लायओव्हरचे दृश्य दाखवते। हा जो आपण फ्लायओव्हर पाहिला तर हा 7.5 किलोमीटरचा फ्लायओव्हर आहे, इंदोरा दिघोरी फ्लायओव्हर आहे, हा बनतोय आणि अनेक प्रश्न। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये एक हेल्थ इश्यूचंही कारण आहे। जे हे फ्लायओव्हर तयार होत आहे, या फ्लायओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर अनेक धूळ मलबा तुम्ही हे बघू शकता। तर आता खालूनही आपण दृश्य पाहूया। हाच तो फ्लायओव्हर आहे आणि इथून जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, वरचं जर तुम्ही दृश्य बघितलं तर अक्षरशः भिंतींना खिडक्यांना जो आहे हा फ्लायओव्हर एकदम टच होऊन जातो आहे आणि कुठेतरी यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न जो आहे इथे उभा राहतो आहे। आपण आता दादांकडे येऊयात ज्यांच्या घराला जो आहे हा फ्लायओव्हर पूल जो आहे तो टच होऊन जातो आहे। दादा काय सांगाल, एकदम एकतर सुरक्षेचाही मोठा प्रश्न येतो। खरं म्हटलं तर कसं आहे की हा फ्लायओव्हर जेव्हा झालेला होता त्यांनी आम्हाला काही सूचना न देता त्यांनी फ्लायओव्हर वन साईड बनवलेलं आहे। आता आमचं जस्ट तुम्ही बघू शकता की आता आमच्या बिल्डिंगाला अक्षरशः चिपकल्यासारखा फ्लायओव्हर झालेला आहे। तर माझं असं म्हणणं आहे की फ्लायओव्हर बनवताना ज्याही लोकांना अगर असा काही त्रास होत आहे तर नागरिकांना त्रास न झाल्यामुळे असं यांनी पहिलेही सूचना दिली पाहिजे आहे की ज्याच्यामुळे की कोणाला पण ह्या गोष्टीचा त्रास नाही झाला पाहिजे। आता बिल्डिंगाला हा पूल चिपकल्या कारणाने आता समजा काही धोका होत आहे, समजा पुलावर काही ॲक्सिडेंट होत आहे त्याचेही त्रास, परत आता आमच्याकडे बाळ आहेत, बच्चे आहेत, तर त्यांना पण हेल्थ इश्यू होऊ शकते। पर त्यानंतर आता बघितलं तर समजा चोरी पण होण्याची भीती आहे। तर ह्या सर्व गोष्टीला पाहून अगर बघितलं तर नुकसान आमचंच आहे। तर ह्या गोष्टीला समजलं पाहिजे आहे
प्रशासनाने याकडे लक्ष दिलं लक्ष दिलं पाहिजे. काय राहणार आहे आता तुमचं? पुढचं पाऊल असं आहे की आता आमची तर बिल्डिंग आज नाही बनवली आहे आम्ही, याच्या पहिलेच बनवून रेडी झाली आहे. आणि खरं म्हटलं तर आमचं घर हे कमीत कमी 60-70 वर्षा पहिल्यापासूनची जागा आहे आमची. त्या पहिले जो पूल जो निर्माण झाला होता, छोटा पुलिया, जो की गोडीबार चौक ते कमाल चौकला होता, तेव्हा पण आमची जागा गेलेली आहे. त्यानंतर जागा गेल्यानंतर मग आमची जेवढी जागा होती तेवढी याच्यामध्ये आम्ही बिल्डिंग बनवली. आणि आता जो नवीन निर्माण झाला आहे तिथे पण आम्हाला त्रासच झाला आहे. तर आता आम्ही हा विचार करत आहे की पूल बनवताना तरी या लोकांनी आम्हाला सूचना दिली पाहिजे आहे. बिलकुल बिलकुल. तर एकीकडे आपण हे पुलाचं दृश्य पाहिलं, तुम्हाला मी वरूनही दाखवलं की किती डिस्टन्स आहे, खालूनही आपण बघितलं. तर एकंदरीतच एक सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो निर्माण होत आहे. एकीकडे नागपूर स्मार्ट सिटी आपण म्हणतो विकासाच्या दिशेने चालली आहे, तर दुसरीकडे विकासाचाच नागरिकांना आता डोकंदुखी व्हायला लागलेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय उपाययोजना असते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरा पर्सन त्यांना रश्मी नवराष्ट्र नागपूर.